नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आम्ही चाललेलो आहोत नगरचे गणपती पाहण्यासाठी। आता आम्ही पेट्रोल भरलेलं आहे आणि आता चाललेलो आहोत आरस आणि देखावे बघण्यासाठी आणि गणपती बघण्यासाठी। आरस आणि देखावा हा एकच शब्द आहे, पण काही आरस हा समजत नाही, त्याच्यामुळे मी सांगते। तर आता चाललेलो आहोत आम्ही सर्जपूरमध्ये। तर पाहू शकतात काही लोक आरस बघून घरी चाललेले आहेत, पण आम्ही आता फायनली आता आरस बघायला आज आम्हाला मुहूर्त लागलेला आहे। तर आम्ही चाललोत आरस पाहण्यासाठी। जेवढे होईल तेवढे तुम्हाला मी आरस दाखवण्याचा प्रयत्न करते ह्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पाहू शकतात सर्जपूर भागमध्ये आपण आलेलो आहोत। तर भरपूर अशी ट्रॉफिक आहे, तुम्हाला जास्त करून आरसपेक्षा ट्रॉफिकच जास्त दिसेल माझ्या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर हा बघा सर्जपुराचा गणपती। तर आम्ही बाईकवर आहेत, तर त्याच्यामुळे काही आरस गणपती तुम्हाला खूप फास्टमध्ये दिसतील, काही थांबून घेतलेले आहेत व्हिडिओ, ते पण दिसतील। तर आता आपण चाललेलो आहोत बागडपट्टीमध्ये। तर पाहू शकतात बागडपट्टीमध्ये चाललेले आहेत लोक। काही लोक पायी चालत घरी चाललेले आहेत, तर काही आरस पाहण्यासाठी पायी चाललेले आहेत, तर काही गाडीवर आहेत। तर आम्ही पण गाडीवरच आहोत। तर आता आपण चाललेलो आहोत बागडपट्टीमधून सरळ बागडपट्टीचा राजा पाहण्यासाठी। तर पाहू शकतात खूप असे गर्दी केलेले आहे लोकांनी आरस पाहण्यासाठी। आज तर कमीच आहे, पण उद्या खूप असणार आहे, कारण की गणपतीच्या शेवटच्या 2 दिवशी खूप गर्दी असते। नगरचे लोक आणि नगरच्या बाहेरचे पण त्यांचे पाहुणे नातेवाईक टाईम काढून वेळातला वेळ काढून आरस पाहण्यासाठी येतात। आपल्या नगरचे आरस हे पारंपरिक पद्धतीने बनवलेले असतात आणि प्रत्येक वर्षी आरस देखावा करतात। तर आम्हाला प्रसाद वगैरे दिलेला होता, काहींचे आज सत्यनारायण पण आहेत तर मंडळांचे। तर बघा पाहू शकतात। तर शरकर गल्लीमधला हा खूप छान असा देखावा आहे, पाहू शकतात। मागे मी थोडंसं दाखवलेलं आहे, गर्दी असल्यामुळे पुढे जाऊन दाखवू नाही शकले, पण पाहू शकतात तुम्ही तुळजापूरच्या देवीचा हे केलेला आहे, देखावा केलेला आहे आणि त्याच्यात सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे, मोठी मंडळाचा गणपती आहे। तर आता आपण तिथं प्रसाद वगैरे आणि त्या गणपतीचं दर्शन वगैरे घेऊन आपण चाललेलो आहोत तोफखानामध्ये। तर तोफखान्याचे तिथे पण खूप छान असं सुंदर मस्त डेकोरेशन केलेलं आहे, तर तुम्हाला दिसेलच। हे पहा, इथे हा बागडपट्टीचा राजा आहे। तर पाहू शकतात खूप अशी सुंदर मूर्ती मस्त आहे। याच ठिकाणी गर्व से कहो हम हिंदू हे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं मस्त असं भाषण वगैरे पडद्यावर लावलेलं आहे आणि भाविक भक्त ते देखावा आरस पाहत आहेत। तर हा आरस पाहून आपण पुढे चाललेलो आहोत। तर आपण बागडपट्टीमधून सरळ पुढे जाणार आहोत। तर पाहू शकतात आरसपेक्षा गर्दी जास्त आहे आणि मी स्वतःला दाखवते, कारण की मी शूट करत आहे आणि मग मी व्हिडिओमध्ये दिसत नाही ना जास्त। व्हिडिओ कोण शूट करते, मग मी दाखवते की मीच शूट करते। तर चला आपण जाऊया। तर पुढे आहे सीताराम शाळा आणि त्याच्या पुढेच पुढे जाऊया। तर तोफखान्यामधला तुम्हाला मस्त असं सुंदर देखावा पाहण्यास मिळेल। तर पाहू शकतात हा शीतळा देवी येथील गणपती, खूप छान असा गणपती आहे आणि लाइटिंग असल्यामुळे फोकस असल्यामुळे काही दिसत नाही, पण भगतसिंग यांचा आरस आहे इथे। आणि चला जाऊया आपण पुढे। तर पाहू शकतात गर्दी खूप म्हणजे खूपच वाढत चाललेली आहे। तर लहान मुलांसाठी पण खूप छान अशी खेळणी वगैरे आलेले आहेत आणि खेळण्यासाठी आलेले आहेत। इथे पण खूप छान असा देखावा होता, पण गर्दी असल्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू शकले नाही। तर पाहू शकतात खूप असं सुंदर डेकोरेशन आहे तोफखान्यामधलं। तर इथे तर खूप म्हणजे खूपच गर्दी होती। शिवाजी महाराजांचा आरस होता, अफजल खान आणि शिवाजी महाराजांचा। तर पाहू शकतात थोडंसं मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, पण नाही दाखवू शकत, कारण की आम्ही गाडीवर होतो आणि खूप लोक गर्दी केलेली होती आरस पाहण्यासाठी। तर पाहू शकतात तुळजापूर भवानीचा मूर्ती पण आहे आणि शिवाजी महाराज आणि अफजल खानचा देखावा दिसत असेल छोटासा। तर हा प्रतापगडाचा रणसंग्राम देखावा आहे। तर हा देखावा पाहून आम्ही सरळ पुढे चाललेलो आहोत। तर स्लोली प्रयत्न करतच होते दाखवण्याचा, पण काही शक्य नव्हतं, कारण की शेवटच्या 2 दिवशी खूप गर्दी म्हणजे खूपच गर्दी असते, त्यामुळे नव्हते दाखवू शकत।
तर अशा प्रकारे आपण आरस पाहिलेला आहेत आणि पुढे 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 चाललो आहोत. गाडीवर असल्यामुळे थोडं ट्रॉफिकला सामना करावा लागतो आपल्याला, ट्रॉफिकचा. तर असो, चला आता दाखवत आहोत. आपण चाललेलो आहोत दिल्ली गेट. सरळ सरळ पुढे पुढे जात असताना दिल्ली गेटच्या पुढे आपण जाणार आहोत नीलकांती चौकामध्ये. तर नीलकांती चौकामध्ये आपण आलेलो आहोत आणि आता आपण एंट्री करणार आहोत दिल्ली गेटमध्ये. तर दिल्ली गेटमध्ये पण खूप छान असा सुंदर देखावा आहे, आरसा आहे. तर पाहू शकतात आपण एंट्री मारलेली आहे दिल्ली गेटच्या कमानीमध्ये. तर इथे खूप छान असं लहान मुलांना खेळण्यासाठी बाहुला आलेला आहे, जम्पिंग बाहुला. तर तुम्ही बसलेला आहात का लहानपणी? मी तर खूप वेळेस बसलेले आहे, खूप छान वाटते. एक वेळेस तर पैसे वगैरे भरले पण भीती वाटत होती, लहान होते त्यावेळेस, आठवतोय मला तो किस्सा. तर भीतीने काय मी बसले नव्हते त्याच्यात, पण नंतर छान वाटलं ज्यावेळेस कळायला लागलं तेव्हा. पण नंतर कोणी बसवा ना त्याच्यामध्ये. तर चला आता आपण जाऊया दिल्ली गेटमध्ये. दिल्ली गेटमध्ये जिवंत देखावा म्हणजे काही म्हणजे लोक असतात, तर ते स्वतः जे स्टॅच्यू वगैरे नसताना आरस दाखवतात, स्वतः दाखवतात. तर तो जिवंत देखावा आपण पाहणार आहोत. तर सरळ सरळ जात 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 आपण तुम्हाला दाखवतच आहे. तर काही ठिकाणी उतरून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आरस. तर ह्या ठिकाणी दिल्ली गेटला जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे, खंडरायाचा कार्यक्रम आहे. तर आपले जेजुरीचे खंडोबा यांचा कार्यक्रम आहे. तर आपण लग्न वगैरे झाल्यानंतर किंवा काही अडीअडचणी असल्यानंतर आपण जागरण गोंधळ हे करत असतो. तर हा पण खूप छान असा देखावा आहे. तर याच्यामध्ये जे सादर करतात कलाकार ते पण खूप छान प्रकारे करतात. मुरळी वगैरे पण आहेत, तर बघा मुरळीचा डान्स वगैरे पण पाहू शकतात. तर खूप छान प्रकारे हा देखावा, खूप लोकांची गर्दी वगैरे आणि सॉन्ग वगैरे पण होतं. पण सॉन्ग नाही लावू शकत, आपल्याला कॉपीराईट येईल त्यामुळे. तर पाहू शकतात खूप छान असा देखावा आहे. हा देखावा पाहून आता आम्ही पुढे चाललेलो आहोत. तर पुढे जायला काही चान्सच नव्हता, गर्दीच एवढी होती. थोड्या वेळ थांबलोत, देखावा पाहत बसलोत तिथेच. तर पाहू शकता, तुम्हाला एकदम जवळून दाखवत आहे. तर घोड्यावर आपले खंडोबा बसलेले आहेत आणि हा असा खूप छान असा देखावा. तर पाहू शकतात जिवंत देखावा. चला आता आपण हा देखावा पाहून पुढे जाणार आहोत. तर पुढे आपल्या गोलूचा शिवण्याचा फुल ढिंगाणा चालू आहे गाडीवरच. तर आपण चालत चालत हो झालंच नसतं माझ्या चालणं, पायी माझे मी तेवढे दाखवू पण शकले नसते चालत. तर मला तर रात्रीचे 1-2च वाजले असते. पण आपलं गणपती आरस हे 10 वाजेपर्यंतच चालू असतात आणि त्याच्यानंतर मुख्य आरस होतात. म्हणजे फक्त आरस चित्र वगैरे दाखवतात आणि आवाज वगैरे बंद होतो. तर हे आपण दिल्ली गेटच्या थोडंसं पुढे आलेलो आहोत, नेप्ती नाक्याच्या मागं. तर तिथे खूप छान असे कार्टून वगैरे, कार्टूनचा आरस आहे. तर पाहू शकतात. तर डान्स वगैरे म्हटलं तर गुलू आपला कुठंच चान्स सोडत नाही डान्स करण्याचा. तर मला पण घेऊन चला, मला पण घेऊन चला तिथे बोलत होता, ओरडत होता. मग गुलूला आम्ही तिथं स्टेजवर नेऊन ठेवले. तर स्टेजवर पण गुलू लगेच लागला डान्स करायला. तर पाहू शकतात आता आपला गुलू जाणार आहे डान्स करण्यासाठी. तर तिथं सर्व मुले फोटो वगैरे काढत होती कार्टूनसोबत. तर हे कार्टून कोणते कोणते मला त्यांचे काही नाव माहिती नाही, तुम्हाला माहीत असतील तर कमेंट करा. तर पाहू शकतात आपला गोलू आता स्टेजवर गेलेला आहे. आता स्टार्टिंगला घाबरला त्याला बघून, पण नंतर सुरू झाला डान्स करायला. DJ वगैरे ते साऊंड वगैरे बघून शिवण्या पण गेलेला आहे. आणि तुम्ही म्हणत असताना स्वरा कुठे, तर स्वरा माझ्या मामाच्या मुलीसोबत ती गेलेली. तिला वाटलं की आम्ही जाणार नाही आरस पाहण्यासाठी, त्यामुळे स्वरा आधीच गेलेली आहे पुढे. पण खूप भांडण लागलेले आहेत घरामध्ये. शिवण्याने काय काय सांगितलं तिला, फुगू फुगू भांडण लागलं. ती म्हटली मला नेलं नाही, हे नाही ते नाही, तुम्ही मला पाठवून दिलं. तर बघा गोलू खूप छान असा राडाच करतोय, डान्स खूप छान करतोय. त्याच्यानंतर पाहू शकतात मी पण आहे, पण मी काय छोटी नाही वरती जायला. तर शिवण्या पण डान्स करते, शिवण्या गोलू दोघं पण डान्स करतायत. तर अशा प्रकारे फोटो वगैरे पण काढले आहेत खूप सारे. खूप लोक फोटो वगैरे पण काढत होते स्टॅच्यूसोबत, छोट्या मुलांसाठी. कारण छोटे मुलं त्यांना काही समजत नाही मोठमोठे आरस, पण त्यांच्यासाठी खूप ठिकाणी छोट्या छोट्या मुलांसाठी पण आरस आहेत.
आपले छोटे मुलं येत असतात, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पण ते कार्टून वगैरे त्यांना खूप आवडतात. खूप ठिकाणी असे कार्टूनचे आरस आहेत. तर हा कार्टून बघा कसं बोलते, फोटो काढा. फोटो वगैरे काढून आता आम्ही चाललेलो आहोत दिल्ली गेटला, म्हणजे निप्ती नाका चौकामध्ये. तर अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत. हा चौक आहे, त्याच्या पुढेच अमरधाम आहे. तर ह्या चौकाला एक नवीन नाव दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तुम्हाला घोड्यावर दिसतच असेल आणि पाहू शकतात, खूप छान अशी मूर्ती आहे. हा चौक नवीन चौक तयार केलेला आहे. छत्रपती संभाजी महाराज चौक आहे. सॉरी, छत्रपती शिवाजी महाराजांची नव्हती ती, संभाजी महाराजांची मूर्ती होती. मला कन्फ्यूज झालं जरा. तर मीच पहिल्यांदा म्हणजे खूप दिवसानंतर आले होते या ठिकाणी. आणि नवग्रह मित्रमंडळ हा प्लॅस्टिक भस्मासूर. तर खूप ठिकाणी पार्टी वगैरे करण्यासाठी आपण जातो आणि त्याच ठिकाणी कचरा वगैरे करून टाकतो. खूप असा मस्त आणि छान संदेश ह्या मित्रमंडळांनी देखावामध्ये दाखवलेला आहे. आणि पूर्ण प्लॅस्टिकनी बनवलेला हा देखावा आहे. आणि खूप छान, म्हणजे इथे पण खूप गर्दी होती. आणि प्रत्येक वर्षी हे जे आपण आरस देखावे बघतो ह्यांचे पण नंबर असतात, नंबर निघतात, 3 ट्रॉफी वगैरे भेटतात आणि प्राईज पण भेटते. तर पाहू शकतात खूप अशी गर्दी झालेली आहे. आणि ज्यांना जे जसं शक्य होते तसे ते आरस बघत थांबलेले आहेत. तर बघा आता आम्ही पण चौघजण आरस पाहिलेला आहे हा. आणि आता आम्ही चाललेलो आहोत पुढे. तर पुढे चाललेलो आहोत आता अमरधामच्या साईडने आम्ही चाललेलो आहोत माळीवाड्यामध्ये. आपले विशाल गणपती, मानाचा गणपती आहे आपला, हे अमरधाम आहे ह्या साईडनी. तर ज्यांनी कोणी आमचं नगर पाहिलं नसेल त्यांनी ह्या व्हिडिओमध्ये नगर पहा, शेवटपर्यंत गल्ली ते सगळं दिसेल तुम्हाला. तर हा खूप छान असा गणपती आहे. तर आम्हाला प्रसाद घेण्यासाठी आम्ही तिथं थांबलेलो आहोत. तर मस्त असा शिऱ्याचा प्रसाद घेऊन हा मुलगा आलेला आहे, त्यांनी आम्हाला दोघाला प्रसाद दिलेला आहे. प्रसाद घेतला आहे आता आम्ही आणि प्रसाद घेऊन आता आम्ही चाललेलो आहोत माळीवाड्यामध्ये. तर चला आता सरळ सरळ चाललेलो आहोत. आणि गाडीवर गेल्यामुळे पाय पण काही दुखले नाहीत आणि छान अशा आरस पाहायला मिळालेल्या आहेत. थोडे स्पीडमध्ये का असेना पण पूर्ण आरस बघण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तरी पण पूर्ण आरस झालेले नाहीत. खूप असे आरस आहेत की ते मिस झालेले आहेत. आणि जर शक्य झालं तर परत जाऊन मी दाखवेल, पण उद्याचा दिवस शेवट आहे. आज 9वा दिवस आहे गणपतीचा. आणि पाहू शकतात खूप अशा गाड्या वगैरे लागलेल्या आहेत, स्टॉल लागलेले आहेत. ज्यांचे आरस पाहून झाले ते जेवण वगैरे करतात, आपण पण करणार आहोत. आणि चला आता आपण तर काही ना काय पाहिलं ना, गोलूला आणि शिवण्याला घ्यायचंच असतं. तर हे घे ते घे असं करतच राहतात. आणि बघा आता अंधार पण होत आलेला आहे, 9:30 तरी वाजलेलेच होते. तर रिक्षा वगैरे खूप म्हणजे खूपच गर्दी. मेन म्हणजे जे चालत आहेत लोक आणि गाडीवर आहेत त्यामुळे जास्त ट्रॉफिक होतं आहे. पण चला आता आपण आलेलो आहोत माळीवाड्यामध्ये विशाल गणपतीच्या तिकडे. तर आता आईस्क्रीमची गाडी बघून काय गोलू गाडी पुढं जाऊच द्याय ना. आणि खूप सर्दी झालेली होती. माझं तर आवाजावरून तर कळतच असेल मला पण किती सर्दी वगैरे झालेली आहे. तरी पण आता व्हिडिओ शूट केलेला आहे ब्लॉग, तर आवाज देणं खूप गरजेचं आहे. तर बघा गोलून मी आम्ही दोघं जण थांबलेलो आहोत. तर मला घ्यायचं आहे कणीस, मकाचं कणीस आहे भाजलेलं. मला तर कधी आवडत नव्हतं एवढं, पण चला म्हणलं ट्राय करू. तर घेतलेलं आहे मकाचं कणीस, पण खूप छान लागलं. आणि बघा आता मी मकाचं कणीस घेण्यासाठी आलेले आहे. तर अशा प्रकारे आता आम्ही तिथे मकाचं कणीस घेतोय. आणि त्याच्यानंतर शिवण्याला आणि गोलूला आईस्क्रीम घेणार आहे. आणि मग जाणार आहोत पुढच्या आरस पाहण्यासाठी. तर ते बोलत आईस्क्रीम बोलले नको, सर्दी झाली गोलूला. पण गोलू काय ऐकायला तयारच नव्हता. त्याने डान्स करून करून जरा दमलेलं दिसतोय. बाय म्हणतोय तो, हाय नाही म्हणतोय, बाय बाय. ते आईस्क्रीमच्या गाडीकडेच बघतोय. आणि फायनली आपण कणीस घेतलेला आहे. तर आता आपण घेत आहोत गोलू आणि शिवण्यासाठी आईस्क्रीम. तर चला, तर माझं बघा कणीस खायची स्पीड. आता ह्या दोघांनी आईस्क्रीम घेतलेलं आहे, मी खात आहे कणीस. सर्दी झालेल्या असताना पण हे दोघं काय ऐकतच नाहीत. आणि बारावतं लोक आपल्या तोंडाला बघतील त्यामुळे हट्ट घेऊन दिलेले आहे. आणि नको ते पूर्ण त्याने असं बेकार अवतार केलेलं त्या आईस्क्रीमनी. एक तर खाता येत नाही त्याला, पण तरी पण खायचं असतं. तर चला बघा आता त्याची मज्जा बघा. चारा नाही तर मी खातो.
आता याला खाऊपर्यंत असं थांबलो आम्ही तिथं. आणि त्याच्यानंतर हा माळीवाड्याचा गणपती, आपला विशाल गणपती नवसाला पावणारा गणपती आहे, पावन गणपती आहे आणि नगरचं ग्रामदैवत आहे. तर तिकडे खूप गर्दी होती, आम्ही त्या साईडने गेलो नाहीत. मग आम्ही त्याच्या पुढचे जे आरस आहेत तर ते पाहण्यासाठी पुढे पुढे चाललेलो आहोत. आणि ते पण पाहू शकतात, खूप अशी चौकात गर्दी आहे. आणि पाहू शकतात, जरा कॅमेऱ्यामध्ये पण अंधार झाल्यामुळे काही दिसत नाही, पण मंदिर बघा खूप छान असं सजवलेलं आहे विशाल गणपतीचं मंदिर. आणि ह्या मूर्तीबद्दल तर मी तुम्हाला व्हिडिओ बनवायलाच खूप छान आहे. तर चला आता आपण पुढचे देखावे तुम्हाला दाखवत आहे मी. तर खूप छान प्रकारे असा हा महालक्ष्मी मित्रमंडळांचा गणपती आहे, तरुण मंडळांचा गणपती आहे. तर खूप छान असं गणपती आहे. या गणपतीचं दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि त्याच्यानंतर पुढचे देखावे पाहण्यासाठी चाललेलो आहोत. तर पुढचे खूप छान छान देखावे आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता इथून आम्ही थांबलेलो आहोत थोडा वेळ, कारण की गर्दीच होती, पुढे जायला चान्स नव्हता. तर माझं काय कणीस काय संपलेलंच नव्हतं. तर कणीस खात आता आम्ही चाललेलो आहोत पुढं. आणि ह्या ठिकाणी खूप असं सुंदर मस्त देखावा आहे, शिवभक्ती अघोरी विद्येचा देखावा आहे. तर तुम्हाला मी समोरच्या साईडने दाखवत आहे. इथे पण खूप म्हणजे खूपच गर्दी होती. तर पाहू शकतात, माळीवाड्याचा हा खूप सुंदर असा देखावा आहे. तर थोडं मी तुम्हाला झूम करून दाखवेल, कारण की लाईटिंगमुळे एवढं स्पष्ट दिसत नव्हतं, पण पाहू शकतात खूप छान असा देखावा आहे. शंकराची आणि पार्वतीची पण मूर्ती आहे आणि शिवभक्तीचा अघोरी देखावा आहे. तर हा देखावा आपण पाहिलेला आहे. तर आता त्याच्या पुढे जाणार आहोत. पुढचे देखावे इथे आम्ही जरा थोडेसे फोटो वगैरे काढलेले आहे. आणि प्रत्येक टायमिंगला मी माझ्या स्वतःकडे करते, कारण की मी स्वतः शूट केलेलं आहेत. काही लोक काय करतात की दुसऱ्यांनी शूट केलेलेच व्हिडिओ पोस्ट करतात, पण असं एक पण कोणाचा व्हिडिओ नाही आहे. पर्सनली माझे स्वतः मी शूट केलेले व्हिडिओ आहेत. तर आरस पाहता पाहता शक्य नाही एवढं गर्दीतून एवढं शूट करणं, पण जसं जमलं मी तसं शूट करते. तर पाहू शकता तुम्ही गर्दी किती आहे. आणि चला आता आपण पुढचे आरस पाहत आहोत. तर या ठिकाणी खूप छान असा विठ्ठलाचा आरस आहे. जरा माझा आवाज इग्नोर करा, सर्दीमुळे खूप घसा बसलेला आहे. तर पाहू शकतात असा विठ्ठलाची मूर्ती अशी वरती जात आहे. अशा प्रकारे आरस चालू आहे. आणि 10 वाजलेले आहेत, त्याच्यामुळे नंतर आरस पूर्ण स्टॉप झालेला आहे, म्हणजे फक्त चित्र दिसते आणि त्याचे आवाज वगैरे पूर्ण बंद केलेला आहे. तर आपण हा आरस पाहून आता पुढे चाललेलो आहोत. तर 10:30 झालेत, तरी पण लोकांची काही गर्दी कमी झालेली नाही, उलट जास्तच गर्दी वाढत चाललेली आहे. तर अशा प्रकारे हा पण गणपती पाहू शकतात. खूप छान असे आरस पण छान आहेत आणि गणपतीच्या मूर्त्या पण पाहण्यासारख्या आहेत. आणि प्रत्येकाने पाहायला यावे नगरमध्ये. तर आम्ही पण दरवर्षी पाहत असतो आरस, आणि छान असतात आणि नंबर वगैरे पण निघतात. तर अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी खूप म्हणजे खूपच छान आरस होता. मूकबधीर जे मुलं होते, अनाथ वगैरे मूकबधीर ज्या संस्थेमध्ये असतात ते, तर खूप छान प्रकारे असं सॉन्ग वगैरे म्हणत होते. आणि पोलीस बंदोबस्त पण खूप छान प्रकारे केलेला होता, की भांडण वगैरे नको आरसमध्ये, आणि खूप छान प्रकारे लोकांना बघता येईल हा हेतूने बंदोबस्त पण छान होता. तर इथे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते, पण गर्दी असल्यामुळे काय दाखवत नाही ना, आम्ही गाडीवर होतो. आणि चला आता दाखवते तुम्हाला पुढच्या आरस. पण पुढे गुलूने परत एकदा चान्स सोडलेला नाही आहे डान्स करायचा, ते तर तुम्ही बघतानच. तर पाहू शकता अशा ठिकाणी खूप छान असे सुंदर पाहू शकतात बघा, खूप छान असे सॉन्ग म्हणतात. मी गाण्याचा आवाज काही घेतलेला नाही आहे, पण खूप म्हणजे खूपच विचार पण नाही करू शकत, त्यांना दिसत नाही आहे, ऐकता पण येत नाही, तरी पण खूप छान असे सॉन्ग बोलतायत, ते गाणं बोलतायत तोंडाने. तर असं साऊंड सिस्टीम वगैरे लावून. तर अशा प्रकारे नवयुग मंडळाचा हा गणपती आहे. खूप छान इथे आरती वगैरे चाललेली होती गणपतीची. आणि चला हा आता आपण चाललेलो आहोत पुढे ते गणपती पाहून, ते आरस पाहून चाललेलो आहोत. आणि तुम्हाला वाटत असं मी पळवते, कारण मी शूट करून मी तिथं थोडेफार आरस बघत थांबलेले आहे. आणि हा सर्वात छान आणि मला आवडलेला हा गणपती,
खूप मस्त असं गणपती आहे आणि ते सॉन्ग वगैरे पण खूप भारी भारी चालू होते. आणि हे आमचे नगरचे आमदार संग्राम भैया, तर पाहू शकतात. तर हे बघा, हा किती सुंदर गणपती आहे. सगळे छोटे छोटे मुलं त्या गणपती जवळ जाऊन फोटोशूट वगैरे करतायत. आणि हा आपला गोलू बघा, कुठंच म्हणजे कुठं चान्स सोडत नाही. तर गोलू आता फोटो वगैरे काढल्यानंतर बघा, दोघं जण फोटो काढतायत. फोटो झाल्यानंतर शिवण्या पण बोलले मला फोटो काढायचा, तिने पण काढला. आणि त्याच्यानंतर गोलूचा डान्स पाहू शकतात. खूप असं एकटाच तिथं डान्स करत बसलाय. दुसरे पण ती मुलगी आली, चल आपण फोटो वगैरे काढू बोलते. तिला फुल इग्नोर करतोय गोलू. गोलू काय जाईना. तिथं जाऊन थांबतो की परत रिटर्न येतोय. तिलाच दाखवतो गणपती बाप्पा. आणि अशा प्रकारे गोलूने खूप एन्जॉय, म्हणजे खूपच एन्जॉय केलेला आहे. आणि ज्या ठिकाणी कार्टून वगैरे आहे तिथे पण गोलूने खूप एन्जॉय केला आहे. आणि खरंच छान नगरमध्ये देखावे आहेत. लहान मुलांसाठी पण आहेत आणि मोठ्या लोकांसाठी पण आहेत. तर तो आम्हाला पण तुम्ही पण वरती या बोलत होता. तर बघू शकतात, असं खूप छान असं तो लायटिंगकडे जात होता. तर लगेच त्याला आम्ही साईडला वगैरे केलं. आणि बघा अशा प्रकारे तो दर्शन वगैरे घेतोय गणपती बाप्पाचं. आणि मग त्याच्यानंतर फुल गोलूचा परत एकदा धिंगाणा चालू आहे. कसा डान्स करतोय पाहू शकतात. त्याला डान्स हा म्हणजे खूपच आवडतो. डान्स नाचायला कुठंच तो चान्स सोडत नाही. अशा प्रकारे छान असे सुंदर आरस हा गणपतीची मूर्ती होती. म्हणजे तिथं गाणी वगैरे लावलेली होती. असा आरस असा देखावा होता. आता आपण तिथून चाललेलो आहोत पुढे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण की खूप असा पुढे व्हिडिओ आहे, मेहनत करून काढलेला आहे. तर तुम्ही पण पहा, शेवटपर्यंत पहा. तर चला आता आपण चाललेलो आहोत पुढे 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 पुढे. आणि तुमच्यासाठीच एवढी मेहनत चाललेली आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी आमचे नगरचे आरस देखावे. आणि चला आता आपण दोस्ती तरुण मित्रमंडळ तिथे, तर हा खूप छान असा आरस आहे. आता सोशल मीडियावर सेल्फीच्या आणि व्हिडिओच्या नादात आता मी पण गाडीवर असून व्हिडिओ शूट करते. तर रिक्स, तर बघा वेड सेल्फीचं. तर अशा ठिकाणी ती बुलेटवर आणि एक हात सोडून सेल्फी काढत होती आणि ॲक्सिडेंट झालेला आहे. आणि भरपूर लोकांचं हे रिअल आहे, भरपूर लोकांचा जीव गमावलेला आहे. तर 10 वाजलेत, त्याच्यामुळे हा आरस स्टॉप झालेला आहे. खूप छान असा आरस होता. आणि आम्हाला टाईम झाल्यामुळं आम्हाला एवढं काही बघायला भेटणार नाही, पण जेवढा दाखवता येईल तेवढा मी तुम्हाला दाखवलेला आहे. आणि खूप छान असा संदेश दिलेला आहे या आरसमध्ये. तर आपण चाललेलो आहोत पुढे. तिथून पुढे चालत चालत आपण चाललेलो आहोत, चालत नाही आपण गाडीवर चाललेलो आहोत. आणि पाहू शकतात इथे पण दोस्ती तरुण मंडळांचा खूप छान असं गणपती बाप्पा बसवलेला आहे. त्यांच्याच वडिलांचं रूप धारण केलेलं आहे शंकराचं. आणि गायीवर नंदीवर बसलेला आहे. तर पाहू शकतात खूप छान असं डेकोरेशन पण मस्त आहे. आणि काही काही ठिकाणी डेकोरेशन खरंच पाहण्यासारखे आहेत. म्हणजे आयडिया आपण की आपण पण पुढच्या वर्षी असं डेकोरेशन करू शकतो. तर चला पाहू शकता प्रत्येक मंडळामध्ये युवकांची खूप अशी श्रद्धेने ह्यांनी करत आहेत डेकोरेशन. हे पण पाहू शकतो खूप छान असं डेकोरेशन आहे. आणि ते पण लहान मुले फोटो वगैरे काढण्यासाठी खूप गर्दी करत होते. तर मी तर सांगितलं आहे, स्वरा आणि गुलू, सॉरी शिवण्य, स्वरा तर नव्हतीच, गुलू आणि शिवण्य कुठं चान्स सोडत नाहीत. आता भाऊलीसोबत त्या बार्बी डॉलसोबत त्या दोघांना फोटो काढले. आणि डेकोरेशन तर पाहू शकतात खरंच खूप आणि खूप छान असं डेकोरेशन आहे. तर मी डेकोरेशन मला आवडलं म्हणून मी पुन्हा एकदा हा व्हिडिओ काढला आहे. आता आपण हा आरस पाहिल्यानंतर आपण चाललेलो आहोत पुढे. तर पाहू शकतात दमलेले आहेत भरपूर जण. आणि असं खाऊच्या गाड्या वगैरे पण आहेत भरपूर. तर आपण आलेलो आहोत आशा टॉकीज चौकमध्ये, आपली नगरचं चित्रपटगृह आहे तिथे. तर त्या साईडला आलेलो आहोत. आणि पाहू शकतात लोकांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे ना गणपती पाहण्याचा. आणि सर्वजण असं संध्याकाळच्या टायमिंगला निवांत झाल्यानंतर आरस पाहण्यासाठी आलेले आहेत. तर चला आपण सरळ 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 चाललेलो आहोत. काही आरस मिस झालेले आहेत, तर असो आपल्याला जेवढे दाखवता आले तेवढे मी दाखवलेत आणि तुम्ही पण पाहू शकतात. तर अशा प्रकारे आता पाहू शकतात. आता इथे फुगे बघितलेत, शिवण्य आणि गोलू मम्मी घे ना मम्मी घे ना. तर त्यांना आता हे फुगे घेत आहे.
फुगे घेतले दोघांना आणि दोघांचे पैसे द्यायच्या टायमिंगला शिवण्याने एक फुगा घ्यायचा फुगा असल्यामुळे एक उडून गेला. शिवण्या रडते. पुढे गेल्यानंतर तो उडला आणि मग एक आपण त्यातलं एक आहे तोच दोघांमध्ये ठेवलेला आहे, कारण की ते गॅसचे असल्यामुळे आपण डबल जरी घातला असता त्याच्या हातातून निसटलाच असता गर्दीमध्ये. तर पाहू शकतात अशा प्रकारे आपण 2 घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्ये एक फुगा आपण गाडीला लावलेला आहे गोलूचा, कारण की गोलूने तर केव्हा सोडून दिला असता. शिवांना बघा किती हॅपी, पण नंतर रडत होती उडून गेला म्हणून. खूप स्पीडने ते गॅसचे फुगे असतात तर ते खूप स्पीडने उडतात. आणि अशा प्रकारे आपण फुगे वगैरे घेतल्यानंतर हा खूप छान देखावा होता आशा टॉकीजच्या समोरचा. एक छोटी मुलगी आहे, ती छोटी मुलगी न्याय मिळाला पाहिजे म्हणून हे करते. तर अशा प्रकारे खूप छान असे सुंदर सुंदर देखावे आहेत. आणि आता सध्या मुलींवर खूप अत्याचार होत आहेत, तर त्याच्या आधारित हा देखावा आहे. आणि खरंच मला आवडलं असतं तुम्हाला व्हॉइस वगैरे मध्ये दाखवायला, पण कॉपीराईट येतं व्हिडिओला, त्याच्यामुळे मी काही तुम्हाला दाखवू नाही शकत. आणि पाहू शकता इथे पण खूप छान असा अंगावर काटेल असा देखावा होता. आणि आपण चाललेलो आहोत पुढे. तर आपण चाललो आहोत कोतवाली पोलीस स्टेशनच्या साईडनी, म्हणजेच आशा टॉकीजच्या समोर सरळ पुढे चाललेलो आहोत. तर आता थोडीशी गर्दी कमी कमी होत चाललेली आहे. हा पण माणिक चौकचा देखाव खूप छान आहे, मुली वाचवा म्हणून. तर पाहू शकतात खूप असे सारे संदेश दिलेले आहे, सेव गर्ल सेफ, असे मस्त मस्त बेटी भार नाही आधार हे असे खूप छान छान संदेश त्यांनी ह्या आरसमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खरंच खूप छान असा देखावा आहे. इथे पण पाहू शकतात एक असे टोपलीमध्ये वगैरे मुली भेटतात. तर अशा प्रकारे आपण चाललेलो आहोत पुढे. तर पुढे पुढे चालत असताना मी तुम्हाला दाखवत आहे हा माणिक चौक एरिया आहे. तर चला आता आपण पुढे 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 चाललेलो आहोतच. थोडीशी गर्दी पण कमी झालेली आहे. हा पण खूप छान असा शंकर बाबाचा देखावा केलेला आहे आणि मूर्ती पण खूप छान आहे. तर आता खूप अंधार झालेला आहे, तर तरी पण आपण त्या साईडने चाललेलो आहोत. आपण आता कापड बाजाराच्या साईडने आलेलो आहोत, म्हणजे माणिक सोपानराव वडेवाला आहे ना त्या साईडनी, म्हणजे तिथं फेमस आहे आमच्या नगरमध्ये सोपानराव वडेवाला. तर तिथे हा खूप छान असा देखावा आहे. आणि रोबोटचा म्हणजे पुढचा जो 21व शतक येईल त्याच्यामध्ये रोबोट टेक्नॉलॉजीमध्ये कशा प्रकारे करिअर वगैरे करता येईल हे ह्या आर्ट्समधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 21व्या शतकातलं हे एक रोबोट आहे, म्हणजे ज्या मुलांना करिअरमध्ये खूप अशा करिअरमध्ये नोकऱ्या वगैरे मिळवून देण्याचं काम करणार आहे. सायन्स आणि टेक्नॉलॉजी तर्फे असा हा रोबोट केलेला आहे. तर पाहू शकतात खूप असा सुंदर देखावा केलेला आहे. आणि या ठिकाणी पण खूप भाविक सेल्फी व्हिडिओ वगैरे काढत आहे. आणि माझा पण हा व्हिडिओ काढून झालेला आहे, ब्लॉग चालू आहे आपला. तर पाहू शकतात आता एकदम जवळून तुम्हाला दाखवते. लायटिंगमुळे काही दाखवत येत नाही, पण खूप छान असा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पुढे काय होणार आहे तर ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे हा आरस आपला बघून झालेला आहे. आणि इथे पुढे आहे सोपानराव वडेवाला. खूप छान असा वडेपाव भेटतात तिथे आणि फेमस आहे नगरमध्ये सोपानराव वडेवाला, तुम्ही ऐकलं असेल. तर अशा प्रकारे आपण पुढे चाललेलो आहोत. मला काही वडेपाव खायचे नाही आहेत, नाही मी खाल्लाच असता, तर तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे. तर आता सरळ सरळ आपण पुढे चाललेलो आहोत कापड बाजारमध्ये. माझे शब्द जरा थोडेसे हे होत आहेत, कारण की मला बोलायला खरंच प्रॉब्लेम होतोय. तुम्ही माझ्या आवाजाला इग्नोर करा आणि व्हिडिओ पाहत राहा, आरस पाहत राहा आणि आमचं नगर पण पहा. तर हे आहे कापड बाजार. आम्ही इकडे शॉपिंग वगैरे पण करण्यासाठी येत असतो. आणि अशा प्रकारे आता आपण चाललेलो आहोत कापड बाजारामध्ये. तर खूप म्हणजे खूपच गर्दी होती. आणि त्या साईडला खाऊ गल्ली आहे आपली, तिथं खूप पावभाजी वगैरे, आईस्क्रीम, फालुदा, दुधाच्या गाड्या वगैरे, कुल्फी वगैरे भेटत असते. आणि पाहू शकता इथं खूप म्हणजे खूपच छान असा आरस आहे. छोट्या मुलांसाठी आरस आहे. तर मोटू पतलू चिंगम का सिंगम नाही का, ते छोटे छोटे मुलांचा असतात आरस. तर तो आरस आहे. आणि इथे पण गोलूचं म्हणणं होतं, अरे ही सोनी मला तर दिसली नाही, तर कधी होती? ए बघ
अरे व्हिडिओमध्ये आली पण मला दिसलीच नाही समोरून बघा. व्हिडिओच्या नादामध्ये आपले लोक पण दिसणार. चला तर पाहू शकतात हा मोटू पतलू आणि हा तो दुसरा मला माहिती नाहीये, तुम्हाला माहिती असेल तर सांगा. आणि तो चिंगम पोलीस, पण त्याच्यात खूप जाड दाखवलं, रिअल तिथं दाखवताना खूप लुकडा आहे पोलीस. तर पाहू शकतात अशा प्रकारे आनंद सँडविच. सँडविच तर माझं खूप फेवरेट आहे. आणि अशा ठिकाणी आपली खाऊ गल्ली, शिवभक्ती, पावभाजी, अजून पुलाव वगैरे खूप छान. तर आम्ही पुढे 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 चाललोत, पण मला खूप भूक लागलेली होती. तर असं वाटलं की नको पावभाजी वडापाव वगैरे हे नकोच खायला. त्याच्यामुळे आता आम्ही जाणार आहोत हॉटेलमध्ये, गुजरात थाळीमध्ये. आणि मी प्रत्येक टाईम आणि खूप छान जेवण भेटतं, मी प्रत्येक टाईम तिथंच जाते जेवण करण्यासाठी. तर अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहोत, परत रिटर्न चाललेलो आहोत गुजरात थाळीकडे. आता 10:30 आता झालेले आहेत. ते 10लाच बंद होतं, पण मला असं वाटलं की आरसमुळे ते चालू असतं आणि खरंच ते त्यामुळे चाललोत आहोत आम्ही. तर मगाशी तुम्हाला गर्दीमुळं काही दाखवता आलं नाही पूर्ण, पण परत एकदा पाहू शकतात आरस फुपरी नगरिया. आदर्श व्यापारी यांचा हा मंडळाचा आरस आहे. आणि त्याच्याच पुढे खूप छान असा आपल्याला गणपती पाहायला भेटणार आहे. तर हा पाहू शकतात मस्त असा गणपती पुढे आहे. आदर्श व्यापारी युवा प्रतिष्ठान यांचा गणपती आहे. हा गणपती दरवर्षी असतो, गेल्या वर्षी पण हा गणपती होता. खूप छान असा गणपती आहे. तर दर्शन घ्या तुम्ही पण गणपतीचं. आणि आता आपण चाललेलो आहोत जेवण करण्यासाठी. तर ह्या साईडने आता सरळ 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 कसलाही विचार न करता आरस तुम्हाला तर दाखवले आहेत, तुम्ही तर पाहिलेलेच आहेत. आता आम्ही चाललेलो आहोत जेवण करण्यासाठी. आणि अशा प्रकारे आता आपण चाललेलो आहोत गुजरात थाळीकडे. सरळ 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 पुढे 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 चाललेलं. आता गर्दी थोडी कमी झालेली आहे, ह्या साईडला गर्दी नाही आहे एवढी आणि शांत असं आहे. तर पाहू शकता गुजराती थाळी, गुजराती पद्धतीचं जेवण आहे असं म्हणायला गेलं, पण टेस्ट आपल्यासारखीच आहे. आणि खरंच खूप छान जेवण असतं. गुजरात भोजनालय चेतना ग्रुप. तर अशा प्रकारे आता आम्ही चाललेलो आहोत जेवण करण्यासाठी. आणि हे बघा आपला गोलून मीच आधी, सगळ्यात आधी गोलून मीच आम्ही वरती, कारण की आम्हाला दोघाला खरंच म्हणजे खरंच खूप भूक लागलेली होती. आणि हे पाहू शकतात चाललेलो आहोत. आणि आम्हीच दोघं सर्वात आधी वरती आलेलो आहोत, गोलू आणि मी. तर अशा प्रकारे बघा हा बसलेला, हा फक्त गुलाबजाम खाण्यासाठी येतो, त्याला दुसरं जेवण नाही आवडत. गुलाबजाम म्हणजे फेवरेट आहे. पुढं तुम्हाला तर दिसेल गोलूने काय काय पराक्रम केले त्या गुलाबजामसोबत, कोणाला हात पण लावू देत नव्हता. तर अशा प्रकारे वाढत आहेत, सर्विस देत आहेत. तर भाज्या तुम्हाला सांगेलच मी काय काय आहे. तर पाहू शकतात हे लोक आलेले आहेत. आता आम्ही तर आधीच येऊन बसलो होतो. आणि अशा प्रकारे वाढायचं काम चालू आहे. खूप छान असं गुजराती पद्धतीचं जेवण आहे. आणि जास्त असं तेलकट वगैरे जेवण नाही, खरंच खूप छान आहे. आणि मला पण सध्या सर्दी वगैरे ताप वगैरे आहे, त्याच्यामुळे मी हे जेवणच करणार आहे. तर मिक्स भाज्या आहे, काकड्या आहे, सलाड आहे, कढी आहे, डाळ, आणि ही चवळीची भाजी होती, कडधान्य, आणि हे बटाट्याची भाजी आणि दहीवडा. तर अशा प्रकारे हे आहे मुरांबा, लोणचं, चटणी आणि मिरची. हे अशा प्रकारे आता गोलूची मज्जा बघा, त्याने खाल्लेलं आहे. वरण थोडंसं पिलेलं आहे, त्याच्यातच त्याचे नखरे चालू आहे. तर लगेच गुलाबजाम मागवले गोलूसाठी. हे आलेल्या आहेत आपल्या छोट्या छोट्या रोट्या. आणि आपण करणार आहोत जेवणाला स्टार्ट. तर पाहू शकता आता गोलूचे नखरे बघा, मी जेवण सोडून त्याचे शूट करते व्हिडिओ. तर बघा आता त्यांनी एक वाटी आली होती गुलाबजामची, तेवढी पण खाऊन घेतली. त्यात 4 गुलाबजाम होते, तेवढी पण खाल्ली. कसा खातोय बघा. आणि खाऊन झाल्यानंतर आता दुसरी वाटी येऊपर्यंत गोलूने काय केलं, आता काकडी खातोय. आता काकडी खातोय तो, काकडी अशा पद्धतीने खातोय. मला पण बोलते तुझ्या ताटामधली पण दे, आता मी दिलेली. तर बघा अशा प्रकारे तोंडामध्ये त्याच्या जागा नाही आहे, तरी पण कोंबतोय तो बघा. आता अजून पण बघा कसं हाटकुनी करतो का काय माहिती. आणि ज्या वेळेस गुलाबजाम येतात तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत, तो कसा करतोय. पूर्णच म्हणजे काहीच ठेवू ना तो ताटामध्ये. आणि आता गुलाबजाम आलेले पाहिलेत त्यांनी,
शिवण्याने घेतलेला आहे श्रीखंड. आता आधी तर 4 खाऊन घेतलेत, आता हे 4. आता गुलाबजाम पाहून आता ते तोंडातलं तर काय करावं ते तर खाता येईना पटापटा. आता तोंडातलं काढून डायरेक्ट खाली टाकतोय. ही खातीये श्रीखंड. तर आता काढून टाकले ताटामध्ये. आता गुलाबजाम तिला पण देत नव्हता तो आणि आम्हाला कुणाला देत नव्हता. गुलाबजाम म्हणजे त्याचा जीव की प्राणच गुलूचा. खूप आवडतात तो. रोज म्हणजे 2 दिवसाला म्हटलं तरी बाहेर जाऊन गुलाबजाम खातो आणि चांगलं नाही आहे पण तो ऐकतच नाही आहे. आणि अशा प्रकारे बघा एक तोंडात टाकलं आहे. आता त्याला वाटलं शिवण्याने एक न्याला ना, आता ती सगळेच खाऊन टाकन. तर त्याची मज्जा बघा, ती नाही घ्यावं म्हणून त्याने काय केलेलं आहे. हा एक टाकला आहे. आता ते बघन शिवण्य घेईन म्हणून. आता तो पण लगेच त्याच्याकडे बघतोय, तो पण उचलला आणि तो पण तोंडात टाकलाय. बघा ह्याची मज्जा बघा. ते तोंडामध्ये जागा नाही त्याच्या, तरी पण त्याची नखरे चालले. या ठिकाणी आम्ही 2 जणी जेवतोय. तर तिकडून पण टेबल कसा वाढायचे कामं चाललेले आहेत आम्हाला दोघीला. डिस्टर्ब चाललं आहे जेवण करताना. आणि खरंच खूप छान जेवण भेटते. तर अशा प्रकारे आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही बडशेप वगैरे खाऊन आता चाललेलो आहोत. तर मला हा बेल्ट खूप म्हणजे खूपच आवडलेला. तर म्हणलं बघा आपण पण घेऊन कसं दिसते काय. आणि बड्डे वगैरेसाठी खरंच खूप छान आहे आणि प्राईज पण छानच होती. पण आपल्याला सांगन त्याच्यापेक्षा कमी केल्याशिवाय तर काही बरं वाटत नाही. हा 70 रुपयाचा बेल्ट आहे. तर मी तो 50लाच मागितलेला आहे आणि फायनली तो 50ला भेटलेला पण आहे. तर खरंच खूप छान बेल्ट आहे आणि मी तुम्हाला तर लावून दाखवलेला आहे. आणि हा बेल्ट मी स्वरासाठी घेतलेला आहे कारण ती आमच्यासोबत नव्हती, त्याच्यामुळे मी स्वरासाठी हा बेल्ट घेते. तिचा बड्डे पुढच्या महिन्यात 18 ऑक्टोबरला. तर पाहू शकता चालू करायचं बंद करायचं काय समजत नव्हतं पण समजल्यानंतर फायनली. आणि हा बेल्ट तुम्हाला मी लावून दाखवते कसा दिसते. खरंच खूप छान वाटत होता हा बेल्ट. तर अशा प्रकारे आता आम्ही हा बेल्ट वगैरे घेतलेला आहे आणि आरस वगैरे तुम्ही तर पाहिलेच असेल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर बघा ह्यांना कसा दिसतोय बेल्ट. ह्यांच्याकडे तर लोक खूप बघत होते बेल्ट लावला म्हणून. तर त्यांना म्हणले मागं बघा. तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.